हॅलो फ्रेंड्स, आज सकाळी ऊन पडल्याबरोबर वहिनीनं काढलेले मोठे कपडे धुवासाठी किती दिवसाचे जमा केले ते का माहित नाही बापा. मग मोठ्याने आणला प्रसाद वाटासाठी ती काही खाऊन नाही राहिलो होतं. मग माहीत झाला प्रसाद शिया होता, कालचा नागपंचमीचा उरला होता, तो वाटून राहिला होता. करू आली तिकडे मेकअप करता करता भल्ली गममध्ये होती बा. भल्लेच गमचे गाणे ऐकून आली. का म्हटलं कायचं गम झालं तुले? तर गम झालं म्हणते, माझ्यासोबत बोल नको बाबा म्हणते. मग माहीत झालं का गम फम काही नाही झालं तिले. हे रील्स पाहासाठी बसली होती एवढा मोठा मेकअप करून. ते याला पाहून आली ती कोण आहे ना कोण नाहीत होतं. मग आला पिऊ लंगडत त्याला म्हटलं काय झालं रे पिऊ, काऊन काय झालं, लंगडून काऊन राहिला पडलो म्हणते. आता मी सायकल घेऊन म्हणते. त्या दोन्ही टोंगे फोडून ठेवले. त्याने लंगडत चालला. त्याला लंगडा चिडवला तर त्याला मोठा राग आला. रागान चालला गेला मग तो घरात. इकडे आई करून राहिली होती भजे. म्हटलं का एवढे मोठे भजे कोणासाठी करून ठेवतो बापा? तर म्हणते मीटिंग आहे म्हणते. मी का माहित नाही या बायकाच्या मीटिंग आहे काय बापा, दिवस महिन्यातून किती राहते ना किती नाही. तर जाय म्हणते आपलं काम कर तू. येऊन गेली मग मी खाली. तर मग ह्या दोघीचा दिसला मला झगडा. इशू भली मारून राहिली बाबा बुद्धू तिले. म्हटलं सोडून दे इशू तिले. तर काय झालं ना काय नाही, भलीच रागात होती भलीच झगडून राहिली तिथे. मग इशू संध्याकाळी अभ्यास करायला बसली. तर इशूची अशी पद्धत होती बापा अभ्यास करायसाठी. हे कोणती पद्धत होय का?